नमस्कार. आपलं लेकरू आपल्याकडेच ठेवा, इतर कोण्या पाहुण्याकडे या इतर कुठे कोणाच्या भरोश्यावर ठेवू नका. आपला लेकरू, त्या लेकराला आपण जन्म दिला, म्हणून त्या लेकराची निगा आपणच करा, स्वतःच करा. त्या लेकराचं पालनपोषण स्वतःच करा. त्या लेकराची देखरेख स्वतःच करा. त्या लेकरांकडे स्वतःच लक्ष द्या. त्या लेकरांकडे स्वतः वेळ द्या. इतर कोणाच्याही भरोशावर आपलं लेकरू ठेवू नका. इतर कोण्या पाहुण्याकडे, इतर कोण्या नातेवाईकाकडे आपलं लेकरू ठेवू नका. आपलं लेकरू आहे, आपण जन्म दिला आहे, तर आपलं कर्तव्य आहे त्या लेकराची वाढ करणे, त्या लेकराला चांगले संस्कार लावणे, त्या लेकराची लाड पुरवणे, त्याला चांगलं मार्गदर्शन करणे, त्याला चांगली दिशा दाखवणे, चांगला मार्ग दाखवणे, त्याचे जीवन सुधारणे, त्याच्यासाठी वेळ देणे, त्याला चांगली रीतीने समजून सांगणे, त्याचा अभ्यास घेणे, त्याच्याकडे चांगलं लक्ष देणे, हे आपलं कर्तव्य आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे, आईवडिलांचं कर्तव्य आहे. म्हणून जसा तुम्ही जन्म दिला तसं त्या लेकरांचं चांगलं पालन पोषण करा. त्या लेकरांचे जीवन सुंदर करा. त्या लेकरांकडे जास्त लक्ष द्या. त्या लेकरांना वेळ द्या. त्यांचं मत काय, त्यांच्या अडचणी काय, त्यांच्या समस्या काय, त्यांची तक्रार काय, त्यांचं म्हणणं काय, त्यांचं मत काय, त्यांच्या भावना काय, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांच्या मनात काय आहे, हे तुम्ही जाणून घ्या, हे तुम्ही समजून घ्या. त्याच्या अडचणी समजून घ्या, समस्या समजून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांचं म्हणणं समजून घ्या. त्यांना फिरायला न्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा लाडही करा आणि त्यांना त्यांच्यासोबत कडकही वागा. त्यांना चांगले संस्कार लावा, सुंदर संस्कार लावा. त्यांना अभ्यासाची सवय लावा, चांगल्या गोष्टीची सवय लावा, चांगलं वळण शिस्त लावा. त्यांचे जीवन सुधारलं पाहिजे, त्यांचे जीवन रंगीन झालं पाहिजे, त्यांचे जीवन छान छान झालं पाहिजे, त्यांचा पाया मजबूत झाला पाहिजे. त्यांना सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. जीवन कसं जगायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, वर्तन कसं करायचं, व्यवहार कसा करायचा, हे सर्व त्यांना कळालं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे. यासाठी तुम्ही सतत सावधान राहा, सतर्क राहा. आपलं लेकरू वाईट दिशेकडे जाऊ नये, आपलं लेकरू वाईट मार्गाकडे जाऊ नये, आपल्या लेकराला वाईट संस्कार लागू नये, यासाठी पदोपदी सावधान राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं. तुमच्या कामापेक्षा, तुमच्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचं प्रथम लेकरू महत्त्वाचं आहे. म्हणून लहानपणीच लेकरावर संस्कार करता येतात. म्हणून लहानपणापासून लेकराकडे लक्ष द्या, चांगलं लक्ष द्या. त्यांचं म्हणणं समजून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांचं गाऱ्हाणं समजून घ्या, त्यांच्या अडचणी तक्रार समजून घ्या. त्यांना चांगले संस्कार लावा, त्यांचं पालनपोषण करा, त्यांना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या, त्यांचा अभ्यास घ्या, त्यांना वेळ द्या, त्यांना फिरायला न्या. त्यांच्या मनाचं समाधान होईल असं त्यांच्यासोबत वागा. त्यांचा हट्ट पुरवू नका. त्यांना सुधारा, त्यांचे जीवन सुधारा. त्यांचा जास्त लाड करू नका, अति लाड करू नका. त्यांनी मागेल ती वस्तू देऊ नका. लहानपणापासूनच काय वाईट, काय चांगलं, काय योग्य, काय अयोग्य हे त्यांना समजून सांगा. कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, कोणता मार्ग चांगला आहे, कोणता मार्ग चुकीचा आहे, कोणती वस्तू चांगली आहे, कोणती वस्तू चांगली नाही, हे त्यांना सविस्तरपणे समजून सांगा. जवळ घेऊन प्रेमाने समजून सांगा. कधी प्रेमाने, कधी धाकाने, कधी सामंजस्याने, कधी लाडीगोडीने, तर कधी कडक शिस्तीने त्यांना समजून सांगा. त्यांना चांगली शिकवण द्या, त्यांना योग्य शिकवण द्या. तरच मुले सुधारतील, त्यांचं जीवन सुधारेल. आपली मुलं, त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष द्या. इतर कोणाच्या भरोश्यावर लेकरं ठेवू नका. इतर कोणाच्या पाहुण्याच्या घरी लेकरं ठेवू नका. आपले लेकरं आहेत, आपल्याला सांभाळावं लागतील. आपलंच कर्तव्य आहे, दुसऱ्याचं कर्तव्य नाही. तुम्ही जन्म दिला, तुमचंच कर्तव्य आहे लेकरं सांभाळण्याचं, लेकराला मोठं करण्याचं, लेकराला चांगले संस्कार लावण्याचे, लेकराचं जीवन चांगलं करण्याचं, सुंदर करण्याचं. पण इतर कोणाच्या भरोशावर लेकरं ठेवू नका. स्वतःची लेकरं आहेत, स्वतःच सांभाळा. तुम्हाला किती जरी काम असलं, किती जरी याप असला,
या किती जरी महत्त्वाचं काम असलं तरी लेकरांसाठी 1-2 तास तरी वेळ द्या. त्यांना जर दुसऱ्याच्या घरी ठेवसाल, इतर नातेवाईकाच्या घरी ठेवसाल तर लेकराचं आणि तुमचं नातं तुटल, प्रेम कमी होईल, माया कमी होईल, दया कमी होईल. लेकराला तुमच्याविषयी आवड राहणार नाही, लेकराला तुमच्याविषयी प्रेम राहणार नाही, लेकराला तुमच्याविषयी चांगलं नातं राहणार नाही, चांगले संबंध राहणार नाही. लेकराला तुमच्याविषयी काय वाटणार नाही, लेकराला तुमच्याविषयी काय मान अभिमान सन्मान वाटणार नाही. लेकरू तुमच्याविषयी आदर ठेवणार नाही. लेकराची माया कमी होईल, जिव्हाळा कमी होईल. कारण तुमच्यापासून जर लेकरं दूर ठेवली तर माया तुटते, प्रेम तुटते, नातं तुटतं, संबंध तुटतात. आणि लेकराच्या मनात एक वेगळीच भावना होती, एक वेगळ्याच प्रकारचा गैरसमज होतो, एक वेगळ्या प्रकारचा भ्रम तयार होतो की आपले वडील आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्या दुसऱ्याच्या घरी ठेवले, आपल्याला स्वतः सांभाळीत नाही, आपल्यावर प्रेम करत नाहीत, आपला लाड करीत नाहीत, आपल्या माया करत नाहीत, आपल्याला परक समजतात. असं लेकराच्या मनात एक घर तयार होतं, एक गैरसमज तयार होतो. म्हणून आणि हा गैरसमज तयार झाल्यामुळे, हा भ्रम तयार झाल्यामुळे ती लेकरं आपली राहत नाही, ती आपल्याला परक समजतात आणि ते आपल्यावर तेवढा जीव लावत नाही. त्यामुळे ते आपल्यापासून परकी होतात. म्हणून आपली लेकरं आपण स्वतः सांभाळायची, आपली लेकरं आपण त्यांच्याकडे स्वतः वेळ द्यायचा, त्यांच्या अडचणी समस्या तक्रार स्वतः समजून घ्यायच्या. जर तुम्ही स्वतः आपल्या लेकरांकडे लक्ष दिलं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांच्या तक्रारी समजून घेतल्या, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांच्या अडचणी काय, तक्रार काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, हे जर तुम्ही जाणून घेतलं, समजून घेतलं, लेकरांना वेळ दिला, त्यांना फिरायला नेलं, त्यांच्या मनात समाधान केलं, त्यांना हवे ते पाहिजे ते दिलं, चांगले संस्कार लावले, योग्य दिशा दाखवली, मार्ग दाखवला, तर लेकराचं तुमच्यावरचं प्रेम टिकून राहतं. लेकराचे तुमच्या संबंधीचे, तुमच्याविषयीचे संबंध चांगले टिकून राहतात. लेकराला तुमच्याविषयी अभिमान वाटतो, मान वाटतो, आदर वाटतो आणि लेकरू तुम्हाला एक देव मानतो आणि लेकराला एक आधार वाटतो, धीर वाटतो, दिलासा वाटतो की आपले वडील आपल्या सोबत आहेत, आपले वडील आपल्याला मदत करतात, आपले वडील आपल्याला समजून सांगतात, नीट समजून सांगतात, प्रेमाने समजून सांगतात, हवे ते पुरवतात, हवे ते देतात, माझ्यासाठी वेळ देतात, मला समजून सांगतात, चांगले मार्ग दाखवतात, चांगली दिशा दाखवतात. असा लेकराच्या मनामध्ये एक चांगलं वातावरण तयार होतं आणि लेकरू बापापासून कधीच दूर होत नाही. परंतु जर तुम्ही लेकरं आपल्यापासून दूर केली, दुसऱ्यांच्या घरी ठेवली, पाहुण्यांच्या घरी ठेवली, नातेवाईकांच्या घरी ठेवली, तर मात्र लेकरांमध्ये तुमच्याविषयी प्रेम राहत नाही, चांगले संबंध राहत नाहीत, एक प्रकारचं नातं तुटून जातं, जिव्हाळा तुटतो, प्रेम तुटतं, माया तुटते, दया तुटते, सर्व काही तुटून जाते आणि लेकरू तुम्हाला परक समजते आणि लेकराच्या मनात एक वेगळा गैरसमज तयार होतो, एक भ्रम तयार होतो. म्हणून आपली लेकरं, आपली मुले आपल्यापासून दूर करू नका, तुमच्यापासून दूर करू नका. किती जरी अडचणी असल्या, किती जरी समस्या असल्या तरी लेकरं आपल्याकडेच ठेवा, तुम्हीच संस्कार लावा. कारण आईवडीलच आपल्या लेकराला चांगले संस्कार लावू शकतात, बाकी कोणी नाही. शिक्षक आणि आईवडील यातूनच लेकरू सुधारू शकतं. आईवडील लेकरांचं पालन पोषण करतात, त्यांना चांगले संस्कार लावतात, त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगतात, त्यांना पद्धतशीरपणे समजून सांगतात आणि सांगायला पाहिजे. आईवडिलांचं कर्तव्य आहे. म्हणून लेकरं आईवडिलांकडेच असले पाहिजे, इतर कोणाकडे असू नये. लेकरांची प्रगती, लेकरांचा विकास हे यावर आईवडिलांनाच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आईवडिलांनी आपले लेकरं
दुसरीकडे ठेवू नये, कोणाच्या पाहुण्याच्या घरी ठेवू नये, तर आपली लेकरं आपल्याकडेच ठेवायला पाहिजे. तरच लेकरांची प्रगती होते, त्यांची सुधारणा होते आणि त्यांचं जीवन छान बनते, रंगीन बनते, मजेदार बनते. म्हणून आपली लेकरं दुसऱ्याकडे ठेवू नये, पाहुण्याकडे ठेवू नये, तर आपली लेकरं आपल्याकडेच ठेवले पाहिजे. तरच प्रगती होते, विकास होतो, लेकरं सुधारतात आणि लेकराचे तुमच्याविषयीचे संबंध टिकून राहतात, तुमच्याविषयी प्रेम टिकून राहते, तुमच्याविषयीचा जिव्हाळा टिकून राहतो. आणि नंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा मग लेकरं तुम्हाला विसरत नाहीत, तुमच्या सोबत राहतात, तुमच्या कामी येतात, तुमच्या म्हातारपणाचा आधार बनतात, सहारा बनतात, तुम्हाला हवे ते देतात, पाहिजे ते देतात. परंतु जर तुम्ही लेकरं दुसऱ्याच्या घरी ठेवले, त्यांना वेळ दिला नाही, त्यांना चांगले संस्कार लावले नाही, त्यांचे नीट पालन पोषण केलं नाही, त्यांच्या अडचणी समज जाणून घेतल्या नाही, त्यांच्यासाठी वेळच दिला नाही, त्यांना कुठं फिरायला नेले नाही, त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं नाही, सर्व काही तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर सोडलं, तर मात्र लेकराच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो, एक गैरसमज तयार होतो, एक भ्रम तयार होतो आणि लेकरांचा तुमच्याविषयीचा जो विश्वास आहे तो तुटून जातो. तुमच्याविषयी विश्वास राहत नाही, तुमच्याविषयी प्रेम राहत नाही, तुमचे चांगले संबंध राहत नाहीत, जिव्हाळा राहत नाही, आत्मीयता राहत नाही, आपलेपणा राहत नाही. आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर लेकरं आपल्याला जवळ करीत नाहीत, आपला आधार बनत नाहीत, आपला सारा बनत नाही. म्हणून आपली लेकरं आपणच सांभाळा, तुम्हीच सांभाळा, स्वतः सांभाळा. दुसऱ्याच्या घरी ठेवू नका, इतर पाहुण्याच्या घरी ठेवू नका. तुमची लेकरं तुम्हीच सांभाळा, तरच लेकरांचं आणि तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.